आज आपण बनवणार एकदम सोपी, पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी. राधे राधे मंडळी, हे बघा किती छान असा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या रेसिपीला. किती सुंदर आपली रेसिपी दिसत आहे. जितकी छान दिसत आहे तितकीच डिलिशियससुद्धा आहे. तर आज आपण बनवणार आहोत मलाई मशरूम मसाला. तर आपण मलाई पनीर मसाला भरपूर वेळा खाल्लेला असेल, बनवलेला असेल आपल्या किचनमध्ये, बट अशा पद्धतीची मलाई मशरूम मसाला बनवलेला नसेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि ट्राय करा. तुम्ही एकदा जर ट्राय केली ना तर नेहमी बनवून मी एन्जॉय करणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. आणि गेस्ट जर येणार असेल ना तुमच्या घरी तर ही रेसिपी नक्की बनवून त्यांना सर्व करा. तुम्हाला ते कधीही विसरणार नाही. तर ह्याची गॅरंटीसुद्धा मी तुम्हाला देते. इतकी छान आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी तयार होणार आहे आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली ही रेसिपी रेडी होणार आहे. आपण बऱ्याचदा भरपूर रेसिपीज ट्राय करत असतो, भरपूर बनवत असतो, एन्जॉय करत असतो, बट शक्यतो ही मलाई मशरूम मसाला आपण ट्राय केलेला नसतो घरी किंवा बनवलेला नसतो. अशा पद्धतीने बनवा तुम्ही नक्की एकदा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण इथे घेऊया 2 टोमॅटो घेणार आहोत आपण इथे सेम साईजचे. ते अशा पद्धतीने रफली चॉप करणार आहोत आपण. जास्त फाईन चॉप करण्याची आपल्याला इथे गरज नाही आहे, बिकॉज आपण त्याची पेस्टच बनवणार आहोत. हे बघा, हा मी दुसराही घेतलेला आहे. त्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा मी इथे यूज करणार आहे आणि 2 चिलीज इथे यूज करणार आहे. तुम्हाला जर जास्त स्पायसी हवा असेल तर तुम्ही जास्त मिरची इथे यूज करू शकता, बट एवढ्या 2 केले आपण तरीही इनफ आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण ह्यामध्ये यूज करणार आहे काजू. तर इथे अशा पद्धतीचे मी 7 ते 8 काजू मी इथे घेतलेले आहे आणि आता आपण ते व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. हे आपलं प्रॉपर झालेलं नाही आहे, आपल्याला थोडंसं कोर्सच वाटत आहे मला, त्यामुळे आपण आणखी थोडंसं करूया, ते मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये. तर बघा, आता आपलं पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घेतलेलं आहे. आता आपण ते आपलं परफेक्ट झालेलं आहे. आपण ते साईडला ठेवूया. आता आपण गॅस ऑन करूया आणि कढाई आपली ठेवूया रेसिपी बनवण्यासाठी. तर आता आपली कढाई झालेली आहे गरम. त्यामध्ये आपण ॲड करूया 1 टेबलस्पून एवढं घी. गावरान तुपात जर बनवली तुम्ही अतिशय उत्तम होते ही रेसिपी बनते. किंवा तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही बटरही यूज करू शकता. ॲक्च्युली रेस्टॉरंटमध्ये जी मलाई बटर मसालाची जी रेसिपीज मिळतात ना, अगदी सेम टू सेम आपली आजची ही रेसिपी आहे ना मलाई मशरूम मसाला, अगदी त्याच्याही पेक्षा सुंदर, एकदम परफेक्ट, एकदम सुपर डुपर आपली टेस्टी होणार आहे आपली ही आजची रेसिपी. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे थोडेसे मसाले घेऊया. हाफ टीस्पून मी इथे घेतलेला आहे धना पावडर. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर घेतली 1/2 टीस्पून आणि त्यानंतर थोडीशी हळदी पावडर घेतलेली आहे. आता आपण आपलं जे घी आहे ते गरम झाल्यानंतर आपण हे मसाले ॲड करून घेऊया. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जिऱ्याची फोडणी पण देऊ शकता. त्यानंतर हे मसाले ॲड करू शकता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे आपल्याला झटपट हलवायचं आहे, अदरवाईज हे मसाले आपले जळू शकतात, करपू शकतात. त्यामुळे झटपट आपल्याला क्विक हलवायचे आहे. त्यानंतर आपण जो मसाला बनवलेला आहे ना तो आता आपण यामध्ये ॲड करूया आणि एकदा हलवून घेऊया. आणि नंतर मसाल्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण तोही मसाला ह्यामध्ये ॲड करून हलवून घेऊया. सुरुवातीला आपण ॲड हा मसाला ओढतो, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण ॲड करणार आहोत थोडंसं सॉल्ट इथे. आणि आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि ह्याला थोडासा वेळ लागतो. आपण फुल फ्लेमवरती हे आपल्याला मिक्स करायचं नाही आहे किंवा परतून घ्यायचं नाही आहे, बिकॉज हा मसाला आपला जळू शकतो. त्यामुळे आपण फ्लेम ही थोडीशी कमी करायची आहे आपल्याला. कमी फ्लेमवरतीच आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. त्यासाठी आपण कवर करून ठेवू शकतो, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि आपला गॅसचीही आपली बचत होऊ शकते. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या मसाल्याला पूर्णपणे जे घी आपलं आहे ना ते सुटलं गेलं पाहिजे आणि मसाला आपला पूर्णपणे असा हलला गेला पाहिजे.
थोडंसं बाकी आहे, व्यवस्थित हलला गेलेला नाही आहे. आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित परतला गेलेला नाही आहे म्हणजेच. तर मी थोडंसं इथे कवर करून आणखी थोडंसं करून घेते. आणि आपण इथे यूज करणार आहोत फ्रेश मलाई. ही माझी घरचीच मलाई आहे. ही 2 दिवसांची मलाई आहे. ही मी अशा पद्धतीने इथे घेतलेली आहे. ही जवळजवळ असेल एक हाफ बाउल एवढी मलाई तरी असेलच. ही घरचीच मलाई आहे. तुम्ही ही घरची मलाई यूज करावी असं तर मी सजेस्ट करेन. बिकॉज ही रेडीमेड पण आपल्याला क्रीम मिळते, बट ती टेस्ट आपल्याला मिळणार नाही. ही घरचीच मलाई तुम्ही यूज करा. आणि ही अशा पद्धतीने मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, सो दॅट एकदम असे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येऊन जाईल. हे बघा किती छान दिसते आपली मलाई. तर आपण एकदा चेक करूया आपला मसाला रेडी झालेला आहे की नाही. सो हे बघा आपला आता मसाला रेडी झालेला आहे. बिकॉज तो आता हलतोय, मीन्स हा रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण ॲड करूया आपण तयार केलेली मलाई. तर ती मलाई ॲड करून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आणि प्लीज मसाला व्यवस्थित परतल्याशिवाय मलाई ॲड करू नका, बिकॉज इथे मलाई फाटण्याची खूप जास्त चान्सेस असतात. जर आपण व्यवस्थित आपला जो मसाला आहे तो फ्राय केला नाही आणि लगेचच घाई केली मलाई टाकण्याची, तर आपली जी मलाई आहे ना ती फाटण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित मसाला हा फ्राय करून घ्या आणि त्यानंतरच मलाई इथे ॲड करा. आता व्यवस्थित आपण परतून घेतलेले आहे. तर ॲड करूया आता आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे मॅगी मसाला. ही माझ्या मुलांचा अतिशय फेवरेट आहे हा मसाला. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा गरम मसाला ॲड करू शकता. आणि त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत 2 टीस्पून शुगर. तर ही शुगर आपल्याला टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत. त्यानंतर आपण यूज करणार आहोत कसुरी मेथी. ती मी अशा पद्धतीने हातावरती घेतली आणि थोडीशी क्रश करून त्यामध्ये मिक्स केलेली आहे. त्यामुळे टेस्ट जास्त एनहॅन्स होते. तर तुम्ही अशा पद्धतीने करा. आणि त्यानंतर आपण हलवून घेणार आहोत व्यवस्थित. त्यानंतर आपण आता थोडेसे ह्यामध्ये मसालेसुद्धा ॲड करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मी इथे यूज करणार आहे कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर. तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही स्किपही करू शकता, नो मॅटर. बट ह्याने कलर पण सुंदर येतो आणि जास्त स्पायसीसुद्धा नसते ही. त्यामुळे मी नेहमी हेच यूज करते. आता आपण पुन्हा कवर करून ठेवून देऊया जरा वेळ कुक होण्यासाठी. त्यानंतर जोपर्यंत आपली व्यवस्थित कुक होत नाही ही आपला मसाला, तोपर्यंत आपण आता मशरूम घेऊया. हे मी अशा पद्धतीचे मशरूम घेतलेले आहे. एकदम फ्रेश आहे, खूप मोठे आहे. तुम्ही साईज बघू शकता किती छान आहे. आणि त्यानंतर मी ते व्यवस्थित असे वॉश करून घेतलेले आहे. हे बघू शकता तुम्ही, साईज बघू शकता किती छान आहे, एकदम फ्रेश आहे. आणि आता आपण व्यवस्थित ते पील करून घेऊया. मशरूम हे पील करून घेणे खूप गरजेचे आहे. हे बघा अशा पद्धतीने अगदी इझी आहे पील करणं. हे बघा अगदी इझिली असे पील करू शकतो आपण त्याला. आणि क्लीन पण लवकर होऊन जातात ते. हे बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मशरूम व्यवस्थित असे पील करून घेऊया. त्याची वरची जी साल असते ना ती पूर्णपणे आपण काढून टाकूया. फारसा वेळ पण लागत नाही त्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने आपण सर्वच स्वच्छ करून घेऊया. हे बघा मी इथे एवढ्या प्रमाणात घेणार आहे मशरूम, बिकॉज माझ्याकडे जे मशरूम आहे ना मी जे यूज करणार आहे ते मोठ्या साईजचे आहे. त्यामुळे मी एवढे घेतलेले आहे. तुमच्याकडे जर साईज छोटी असेल तर तुम्ही जास्त यूज करू शकता. आणि हे मोठ्या साईजचे असल्याकारणाने मी फक्त ह्याचे एका मशरूमचे 4 पीस करत आहे. छोटे असतील तर तुम्ही 2च पीस केले तरीही चालू शकतात, ॲज पर युअर चॉईस. हे बघा अशा पद्धतीने आपण पीसेस करून घेऊया आणि साईडला ठेवूया. हे बघा खूप इझिली असे एकदम सॉफ्ट, एकदम टेंडर असे मशरूम असतात आणि खूप हेल्दीसुद्धा असते, खूप पौष्टिक असतात. मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक असतात हे मशरूम. हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व आता कट करून घेतलेले आहे. भरपूर मशरूम झालेले आहे आपले. बघा हे बघा अशा पद्धतीचे अशा साईजचे आपण पीसेसमध्ये त्यांना कट करून घेऊ शकतो. त्यानंतर बघूया आपला आता
मसाला, हे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर आपण आता आपले मशरूम जे रेडी करून ठेवले, ते कट करून ठेवले होते ना, ते आपण ॲड करूया. सॉरी, मी थोडासा व्हिडिओ घेणं थोडंसं राहून गेलं माझ्याकडनं, स्किप झाला. हे बघा व्यवस्थित असे ॲड करून मिक्स करून घेतलेले आहे मी. त्यानंतर पाणी ॲड केलेलं आहे इथे. हाफ ग्लास मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि आता त्यानंतर आपण पुन्हा कवर करून घेणार आहे. हे बघा व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. जास्त वेळ लागत नाही याला कुक होण्यासाठी बघा. आणि ती दिसते जितकी छान ना, तितकीच अमेझिंग, किती अप्रतिम अशी टेस्ट असते तिची. बघू शकता तुम्ही किती छान अशी दिसत आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तिला. हे बघ, आता आपण त्यानंतर ॲड करूया कोथिंबीर. हे बघा आता आपण गॅस बंद केलेला आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये, घरात जे अवेलेबल आहेत साहित्य ना, त्यामध्येच होणारी ही रेसिपी आहे. काही तामझाम करण्याची किंवा मार्केटला जाण्याची किंवा भरपूर साहित्य किंवा भाजी वगैरे घेऊन येण्याची काहीही गरज नाही आहे. कमीत कमी साहित्यांमध्ये आपली एकदम पौष्टिक अशी आणि डिलिशियस अशी रेसिपी रेडी होते. तुम्ही तर कमीत कमी साहित्यांमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये आपली रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने हेल्दी, एकदम अतिशय पौष्टिक आणि अतिशय झटपट होणारी मलाई मशरूम मसाला. तर आजची रेसिपी फॉलो करा, बनवा, एन्जॉय करा. जर तुम्ही अशा पद्धतीने जर बनवली तर मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या सर्व भाज्या विसरून जाल आणि अशा पद्धतीने घरी बनवून भरपूर एन्जॉय कराल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, युजफुल वाटली की नाही. आणि भेटूया तर पुढच्या अशाच युजफुल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि प्लीज गाईज, व्हिडिओज बनवायला खूप 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 जास्त मेहनत लागते, त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करा. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशा साऱ्या पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी, शिकण्यासाठी, ज्या की मुलांना खूप आवडतात आणि खूप हेल्दीही असतात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.